आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज। शिवीगाळ व वादग्रस्त विधान करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, समाजवादी पक्षाची मागणी। धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील रफिक शाह गुलाब शाह हा सामाजिक कार्यकर्ता चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात एका वाहन कारवाई संदर्भात विनंती करण्यासाठी गेले असता त्यांना चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे चुकीची वागणूक दिली गेली असल्याचा आरोप त्यांनी लावला असून यावेळी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ करत अपशब्द वापरत मानव हक्क आयोग व आयजी पोलीस अधिकाऱ्यांविषयी घाणेरड्या पद्धतीने बोलत तक्रार करण्याबाबत वादग्रस्त विधान केले असल्याचा दावा यावेळी संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। याबाबत धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे देखील या सामाजिक कार्यकर्त्यांसह समाजवादी पार्टीच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून तक्रार केली असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची देखील मागणी यावेळी त्यांनी केली आहे। तसेच या संदर्भातील पुरावे देखील व्हिडिओ स्वरूपात जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचा दावा त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला आहे। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। गुलाब शाह, समाजवादी पार्टी कार्यकर्ता। कल मैं पुलिस स्टेशन गया था, सामाजिक काम करता हूँ, किसी के भी लिए भागदौड़ करता हूँ। वहाँ का पुलिस जो है स्वप्निल सोनवने और वैराट, इन दोनों ने गाली गलौज की, बहुत बदतमीज़ी की। आईजी साहब को भरा बुला बोला, मानव हक अधिकार आयोग को गाली दी, ते बोकात गेले मने। उनकी सब वीडियो रिकॉर्डिंग जो है मेरे पास है, मैंने एसपी साहब को भी उसका पुरावा दिया हूँ और उन पर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए। मानव हक में भी मैंने लेटर भेजा हूँ और मैं उनके खिलाफ रिट पिटीशन नामदार हाईकोर्ट में करने वाला हूँ। अगर उन पर कार्रवाई नहीं हुई तो मैं आमरण उपेशन करूँगा। ऐसा इस बारे में हमने कलेक्टर ऑफिस में भी निवेदन दिया, कलेक्टर साहब को, एसपी साहब को तकरार दाखिल की, आईजी साहब को भेजा हो, पुलिस महासंचालक को भेजा हो, गृह मंत्री साहब को भेजा हो और मानव हक अधिकार आयोग को भेजा हो। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।